नमस्कार मित्रांनो, मी आहे निखिलेश डोंगरे आणि तुम्ही बघत आहात एनडी फिशिंग. तर मित्रांनो, आपण कार फिशिंगसाठी आलो आहे म्हणजे जस्ट चाललोच आहे मित्रांनो. आणि बघा, भरपूर ओझं घेऊन आपण चाललो आहे आणि नदीच्या किनाऱ्याने आपण पुढं चाललो आहे. हे बघा, पाणी किती येऊन गेलं होतं. जे तुम्ही माझ्या मागं प्लॅस्टिक लागले बघू शकता किती हाईटीला आहे. तेवढं पाणी येऊन गेलं होतं ह्या वर्षी भीमा नदीला. तर बघू मित्रांनो, जाऊ. मी तुम्हाला लोकेशनवरती पोहोचल्यावर तुम्हाला दाखवेलच की कसा स्पॉट आहे. आणि आपण एका नवीन स्पॉटवरती आलो आहे. तर बघू आपल्याला किती मासे भेटतात. तर दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला पुढं जाऊन. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो बघा, हे असे सेटअप आहे आपले. 2 निंबसच्या मशनी आहे. लुकाना निंबस 9000 सिरीज आणि एक वाली आहे ती टिकाची आहे, टिका विली 9000 सिरीजची रील आहे. आणि तसंच आपले रॉड जे आहे, जर एक घाण असले मित्रांनो, घाण म्हणजे त्याला पीठच लागले, पीठ चारा, तर ते आपले शेक्सपियरचे वाईल्ड कॅट हे रॉड आहे. आणि तिन्ही सुद्धा रॉड 8 फूट आहे. तर अशा प्रकारे आपला सेटअप आहे. तर आपण ह्याला लवकर असेंबल करून घेऊ आणि कास्ट करूया. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण घरनं चारा बनवून आणतो तो सुरुवातीला घेतला. बघू शकता आपण जेवढं आपल्याला आवश्यकतेनुसारच तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. जर आपण जास्ती कालवला एक सोबत तर तो ओला होऊन खराब होऊ शकतो. आपल्याला जेवढं लागेल तेवढंच घ्या. आणि तुम्ही पाहत आहे ज्या वेसलमध्ये आपण तो घेतलाय तो आपण घरनं बनवून आणलेला चारा आहे. त्याला आपण हाताने एकदम व्यवस्थित मिक्स करू. त्याच्यामध्ये गाठी वगैरे असेल तर फोडू. आणि तसंच आपण गरजेनुसार आपल्याला लागेल तेवढा मैदा त्याच्यामध्ये मिक्स करूया. आणि कुठल्या देखील कंपनीचा आपण मैदा त्यात मिक्स करू शकतो. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये की आपण मैदा मिक्स करत आहोत. आणि जेव्हा तुम्ही नदी किनारी जाईल तेव्हा पाण्याचा फ्लो बघून तुम्ही ठरवा की आपल्याला मैदा किती टाकायचा आहे. जर पाण्याचा फ्लो जास्ती असेल तर तुम्ही मैदा थोडा नेहमी जास्ती टाका, जेणेकरून चारा आपला चिकट बनेल एकदम आणि फीडर पासून सुटणार नाही फ्लोमुळं. त्याच्यामुळेच आवश्यकतेनुसार तुम्ही मैदा टाकू शकता मित्रांनो. आणि मैदा टाकल्यावर आपण व्यवस्थित मिक्स करून घेतोय, तुम्ही बघू शकता. आणि एकदम चांगलं मिक्स करा, जेणेकरून मैदा आणि जे घरून आणलेला आपण जो चारा आहे त्याच्यामध्ये टोटली मिक्स होईल. आणि बघू शकता तुम्ही, आपण आता जो बन पाव आहे कुठल्या देखील कंपनीचे वापरू शकतो. बघा, बन पाव ते आपण ह्याच्यामध्ये बारीक असे कुस्करून टाकायचे. ते सुद्धा एक आपण म्हणजे चारा पकडून ठेवण्यासाठीच आपण पावाचा उपयोग करतो. आणि जे बन पाव असतात त्याच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा वास असतो मित्रांनो. तर त्याच्यामुळे आपण बन पाव जास्ती टाकतो. म्हणजे नॉर्मल पावपेक्षा बन पाव वापरलेले नेहमी चांगलं आहे. तर बघा, व्यवस्थित मिक्स झालंय मित्रांनो. ते जो चारा आहे व्यवस्थित प्रॉपर मिक्स झालाय. आता ह्याच्यामध्ये आपल्याला नदीचंच पाणी ऍड करायचंय. तर बघू, तुम्हाला दाखवतो मॅजिक वेट जे म्हणतो आपण. ह्याच्यात पाणी पडल्या कसा कलर चेंज होतो ते तुम्ही आता बघा. आणि नेहमी मित्रांनो नदीचंच पाणी ऍड करत जावा. हे बघा, चारा पडला की कलर चेंज होतो, बघू शकता तुम्ही. म्हणजे जो आपण चारा बनवताना कलर टाकतो तोच कलर आपल्याला नदीचं पाणी टाकल्यावर ऍड होतो त्यात. आणि आपण व्यवस्थित मिक्स करू त्याला परत. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थितरित्या हाताने मिक्स करत होतो.
आवश्यकतेनुसार पाणी टाका. जास्ती पाणी पण झालं नाही पाहिजे आणि कमी सुद्धा झालं नाही पाहिजे. जो चारा आहे तो फिडरला व्यवस्थित बसला पाहिजे, अशा प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ऍड करा. जर तुम्हाला वाटलं मैदा जास्ती पडलाय, खूपच चिकट झालाय चारा, तर तुम्ही अजून आपलं थोडस जे घरून आणलेलं बेट आहे ते त्यात टाकू शकतात. बघा आता जवळजवळ झालं ते चारा पूर्ण. तर आता आपण फिडरला लावूया हा चारा. तर बघा मित्रांनो, जवळजवळ चारा व्यवस्थित झालाय. हे बघू शकता तुम्ही. तो हाताने असा तुटला गेला पाहिजे. तुम्ही व्यवस्थित त्याला हाताळून बघा, व्यवस्थित चारा झालाय का. बघा आता हा चारा व्यवस्थित झाला, एकदम एकदम भारी फिडरला बसण्यासाठी एकदम पूर्णपणे तयार आहे चारा. हे बघू शकता तुम्ही. आता आपण फिडर भरूया चाऱ्याने. तर बघा मित्रांनो, आपण आता फिडर भरूया आपलं. हे बघा असं फिडर आहे आणि 2 पॉपअप लावले त्याला आपण, येलो आणि रेड. तर आता फिडर भरूया. तुम्हाला सांगितलं मित्रांनो मी, पाण्याचा फ्लो जरा जास्ती आहे, त्याच्यामुळे आपण चारा एकदम चिकटच बनवलाय. बघा आता झालाय सेटअप पूर्ण. सेटअप म्हणतो, फिडर भरून झाले. हे बघा, त्याला आपण हुक असे रोवत आहो आतमध्ये. हे बघू शकता. तर दुसरा फिडर भरू. हे बघा, ह्याला एकच पॉपअप लावलं आहे मित्रांनो आपण. जर मासा लागला तर कधी कधी काय होतं, हे जे पॉपअप असतं ते माशाच्या तोंडामध्ये असतं आणि दुसरंवालं जे पॉपअप असतं ते खाली अडकण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे आपला मासा जाऊ शकतो. त्याच्यामुळं मी एकच पॉपअप लावले. तर आपण एक बघा, हे तिसरं आहे आपलं, तिसरं फिडर. बघा तिसरं देखील भरलंय. असे रोवले त्यात आपण. आता कास्ट करूया आपण. मित्रांनो बघा, कुठला तर मासा लागलाय. फर्स्ट स्ट्राईकलाच मासा लागलाय. फर्स्ट कास्टलाच मासा लागलाय मित्रांनो. मासा अजून समजलं नाही. मासा बघू कुठला आहे.
मांगूर असायला वाटतंय. मांगूर आहे मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, मोठा मांगूर आहे. बघा मित्रांनो, मांगूर.